तर आज आपण बनवणार आहोत मस्त सुमधुर चवीची अगदी झटपट होणारी खीर. तर सणासुदीला सुरुवात झालेली, काहीतरी घरात नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ करायचा असेल तर झटपट बनणारी आज आपण खीर बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर मी इथं 2 ते 3 तास भिजवलेला इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ 2 ते 3 तास मी भिजवून घेतलेला आहे. कोणताही सुवासिक तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता. बासमती राईस, तुकडा राईस. तर तांदूळ छान इथं आता भिजून घातलेला आहे. आपण याला जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक पेस्ट करायची नाहीये. फक्त पल्स मोडवर आपण हा तांदूळ फिरवून घेणार आहोत. अगदी घाईघाईत बनण्यासाठी आणि सर्वांना आवडणारी अशी आपण आज खीर बनवतोय. एकदा ही खीर तुम्ही नक्की बनवून बघा. घरात सर्वांनाच आवडेल. तर तांदूळ इथं जाडसर मी वाटून घेतलेला आहे. आता लगेच आपण खीर बनवणार आहोत. तर अगदी आपण झटकीपट खीर बनवतोय, तर मी तर कुकरमध्येच खीर बनवणार आहे. जाड बुडाचा कुकर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर स्टीलचं जाड बुडाचं पातेलं असेल, तेही तुम्ही घेऊ शकतात. सर्वात अगोदर कुकरमध्ये इथं 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता तूप छान गरम झालेलं आहे. त्याच्यातच आता आवडीनुसार काजू बदाम घालायचे आहेत आणि ते छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत. तुपावर हे काजू बदाम परतून घातले ना खीरमध्ये, तर छान खमंग अशी काजू बदामलाही चव येते आणि खीरही खाताना छान लागते. आता खमंग सोनेरी रंगावर हे परतून घ्यायचे आहेत. आता परतून घेतल्यानंतर त्याच कुकरमध्ये आपण जे वाटून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचे आणि तेही छान परतून घ्यायचे. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की खीर बनवून बघा. अगदी झटपट होते आणि अगदी घरच्या घरी कमी साहित्यात खीर बनवून तयार होते. तर आता तांदूळ इथं छान परतून घेतलेले आहेत. आता लगेच आपण जे मिक्सरच्या भांड्यात तांदूळ वाटून घेतले होते ना, त्याच्यातच थोडंसं पाणी घालून भांडं धुवून घ्यायचंय आणि याच्यातच छान असं एकजीव करत राहायचंय. आता हे एकजीव झाल्यानंतर याच्यात ना आवडीनुसार आपण दूध घालायचंय. दूध पहिले छान गरम करून घ्यायचंय. मग खीरमध्ये दूध घालायचंय. अगदी पटकन उकळी येते आणि खीरची प्रोसेस थांबत नाही. मी इथं पाऊण लिटर दूध घातलेलं आहे. आता गोडाचा पदार्थ आहे म्हणून इथं थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आपले ते तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. आता छान घट्टपणा येईपर्यंत खीरीला छान असं उकळून घ्यायचं आहे. वेलची पावडर घातलेली आहे, चारोळी घातलेली आहे आणि हिला आपण 7 ते 8 मिनिटं छान अशी उकळून घ्यायची म्हणजे खीर आपली छान दाटसर अशी तयार होते. तर तुम्ही पाहू शकता खीर अगदी दाटसर अशी छान तयार झालेली आहे. सर्वात शेवटी ना साखर घालायची आहे. आता मी इथं पाऊण वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. तर आता मस्त इथं दाटसर अशी आपली खीर तयार झालेली आहे. तर अगदी तुम्ही नैवेद्यासाठी काही घरात जर पाहुणे येणार असतील, तर गोडाचा पदार्थ म्हणून झटपट अशी एक खीर करू शकतात. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र